रामदेशी किल्ल्यासाठी तसं चढ थोडाच आहे, तर 15 मिनिटात चढ आहे. बाकी हा सपाट एरिया आहे. हा एवढा चढ काढला आपण तर पूर्ण सपाट एरिया आहे. लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा. रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा. विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हा. शिवरायांच्या दृढ वज्राची सह्याद्रीच्या हृदयाची दर्या खवळे किळभर नढळे कडकर काठी झेंड्याची तलवारी सुंदर असं शेतीचं लागवड केलेलं एरिया. माणी गावात तसं देऊळ आहे, तसं ते धरण बांधलेलं आहे. रविवारी या धरणामध्ये पोहण्यासाठी खूप गर्दी असते. त्यात आपल्या इथे गाड्या दिसत आहेत. श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हा. झेंड्याचे हे आवाहन महादेव हर हर बोला. अंधारावर घाव निशाणीचा गाला. आपल्या इथून दिसतोय खांदेरी उंदिरी किल्ला. उंदिरी पहिली, नंतर खांदेरी आणि आरक्षेप कंपनी. पूर्ण आर्थिक कंपनीचा एरिया दिसतोय. खाली बघितल्यानं पुन्हा भात शेती. किल्ले रामदानाशी जाण्यासाठी जो वाहनी भार होते या मार्गावरून जो रस्ता आहे त्या सर्वात चढ असलेला टप्पा म्हणजे आता संपत आहे आता. आणि इथून पूर्ण आता पुढे सपाटी चालू आहे. म्हणजे तसंच 15 मिनिटं मग तर चढ आहे. त्या चढ नंतर आपल्याला कोणताही दमछाक होण्याचा चढ लागत नाही. तरी त्या किल्ला सर्वांनी भेट द्यावी आणि आपले कुठे किल्ले कसे लोकांपर्यंत पोचतील याची प्रत्येकाने चांगली दक्षता घेऊन सर्वांपर्यंत पोहोचवावी अशी माझी नम्र विनंती. कारण पर्यटन हे झालंच पाहिजे. गड किल्ले आपण प्रत्येकडे जाऊ त्यावेळेस ते चांगले राहतील आणि त्यांचं संवर्धन केलं जाईल. संपलेला आहे आणि सर्व विश्रांतीसाठी बसलेले आहेत. ही आमची माया त्या काठी घेऊन उभी आहे आणि रुचिरा घरत, ऋतुवा घरत आणि ही रुचिरा घरत, दीपाली घरत बसलेली आहे. थोडा दम सर्वांचाच झालाय. हा मानगोल आहे. ज्या गाड्या दिसतात त्या माने बुट्यातून आलेला रस्ता बोलटपाडा या गावातून आलेल्या रस्त्यातून थांबले. तर तिथं रिक्षा सुद्धा थांबल्या तिथे. ते असतात आजूवरती माणसं तरीच गेलेली. डोंगर दिसतो तिकडी
सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार, सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार. माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या राहणार. 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 परत आपण तो दक्षिणी सुद्धा कव्हर कर आपल्याला. स्वराज्य हेच राष्ट्र हीच देतो ग्वाही. प्राणपणाला लावून लढला राजा दिशाच्या दाही. नादला सांगी नादे राजा एकच साधे. नादला सांगी नादे राजा एकच साधे. त्या स्वराज्यासाठी न्याय हक्कासाठी लढला सिंहासनाधीश्वर. माताजी जाऊचा लेख तो जाणता प्रौढ प्रताप पुरंदर. तुझाच टंका जगात या दुमदुमणार. तुझाच टंका जगात या दुमदुमणार. माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या राहणार. 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 समान आमचा राजा होता गर्दन काळ. त्याची कीर्ती गाता गाता आवाज हा घुमणार. वीज जशी कडाडे भैरवरी धडाडे. वीज जशी कडाडे भैरवरी धडाडे. जरी आले मरण जाणे नाही शरण अशी करारी ती तलवार. मर्द लढून या जाती मातीसाठी संस्कृतीची जपली धार. सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार. सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार. माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या राहणार. 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 आपण पूर्ण सपाटीवर आलो आता.
हा जो मध्ये डोंगर दिसतोय शंकरचं मंदिर आहे. तिथे शंकरचं मंदिर आहे. आणि दिसत असते साईडून दगड लावून हा रस्त्याचा मार्ग दाखवण्यासाठी जुना रस्ता दिसतो. दोन्ही साईडला बरोबर दगड लावले आहेत आणि हा पूर्ण पठारी भाग आहे. मोती का भाग मरेल का आपला सनी ना. हो त्याचं नामकरण सनी आहे, मोती नाही. तसे देवीच्या देवळाजवळ आणि किल्ल्याकडे जाणारे मार्ग मळलेले आहेत. आपण थोडा बॅक साईडला जाऊन तलावाचं सुद्धा थोडं चित्रीकरण करू. हा तलावाकडे जाणार रस्ता आहे. तलावाचे व्हिडिओ काढू आपण. हा देवला थांबा देवीच्या. बकरे घेऊन आपल्याला आपलं धरण दिसत आहे. हा धरणाचा पूर्ण एरिया. तसेच हे धरण जे बांधलं गेलं ते आरशेवाल्या त्यावर्षी बांधलेलं आहे पाणी साठ्यासाठी. इथे कुठेतरी नोंद आहे तशी सापडते का पाहू. आता एक पाटी होती त्याची लिहिलेली, अशी गेली फोडली का भेटत नाही. हे धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर पाणी इथून निघण्यासाठी हे बांधलेलं. हट हट हट. हा धरण आरक्षित बांधला असं
मला सांगितलेलं आहे. त्या धरणाचा पूर्ण एरिया आपण कव्हर करतो. खूप मोठा असल्यापासून आपण इथूनच कॅमेऱ्याने बघू, कारण जवळपास 2 किलोमीटरचं अंतर आहे. समुद्रासारखं खूप मोठा दिसतोय, अथांग सागर. तरी रामधानेश्वर किल्ल्याला भेट द्या, त्यावेळी या धरणाला सुद्धा भेट द्या. पावसाळ्यात खूप हा भरलेला असता, तरी पण कमी वाटतोय, तर पाणी ओव्हरफ्लो होत नाही. आणि उन्हाळ्यात खूप पाणी खाली जातं, तसं टिकत नाही पाणी एवढं, तरी पण बऱ्यापैकी पाणी असतं, पूर्ण आटत नाही धरण कधी. समोर दिसतं शंकर महादेवचं मंदिर आणि आपल्याला तिकडे समोर जायचं आहे. हा एक डोंगर पार करून पलीकडच्या डोंगराला. या तलावात खूप मोठी मोठी मासे आहेत. तलाव हा धरण, तलाव ना म्हणता धरण आहे. हा खूप खोल सुद्धा आहे. शक्यतो इकडे आल्यानंतर पोहण्याचा मोह टाळावा. हा दिसतो त्याच्या पलीकडे सुद्धा अजून शिल्लक आहे जरा. छत्रपती शिवराया माझा, छत्रपती शिवराया माझा, करता हिंदुस्थानाचा, तयाला करतो आम्ही हा मुजरा मानाचा. धरणाचा एरिया कव्हर करून झालेला आपला. आता पुन्हा आपण पहिले देवीच्या नवीन मंदिरात जाऊ, त्याच्यानंतर मग जुन्या भवानी मंदिरात, त्याच्यानंतर मग आपण किल्ले रामधानेश्वर इथे जाणार आहोत. त्यांनी आपल्या घराण्याला तोड नाही, कुठेच त्यांच्या मर्द मराठी बाण्याला. न्यायी राजाने केला नाही, न्यायी राजाने केला नाही, ठेवा कधी तो कोणाचा. तयाला करतो आम्ही हा मुजरा मानाचा. तयाला करतो आम्ही हा मुजरा मानाचा. पुन्हा धरण आपल्याला लागलेलं आहे. आपल्याला दिसत नाही एवढं लांब आहे ते, मग 2 किलोमीटर अंतर असेल. पावसाचं वातावरण झालेलं आहे. रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली शिवबाने, निजामशाही नष्ट करीन मी माझ्या धडाडी शौर्याने. देई दाखला जगास अजला, देई दाखला जगास अजला, इतिहासाच्या पानाचा.
मी धरणाचा एरिया कव्हर करत होतो, त्यावर आपल्या बरोबर असलेले सर्वजण देवीच्या देवळात गेलेत. ते आपल्याला तिथे भेटतील. आपण रस्ता पूर्ण कव्हर करून घेतला, म्हणजे कोण आलं तर रस्ता चुकायची शक्यता कमी आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे हिरवं गवत आपल्याला आणि थंड वातावरण वाटतं. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पूर्ण हे दगड तापलेले असतात आणि रखरखत ऊन, त्यामुळे थकाला भरपूर होतं. पावसाळ्यात सर्व हिरवीगार झाडं, हिरवं गवत आणि जमीन ओली असल्यामुळे तेवढासा गरमा होतो. मंदिर दिसत आहे, हे नवीन मंदिर आहे. त्याची आख्यायिका अशी सांगतो. तरी माणिपुते या गावातून आल्यानंतर पहिले या मंदिरात दर्शन घ्या. थोडा वेळ बसायला सुद्धा मिळेल. इथे जेवण करायला आणली माणसं वेगळे दिसतात. जेवण जेवणाला माणसं येतात. रविवार बोलल्यानंतर कोण ना कोण येते नॉनव्हेज करण्यासाठी येतात. तसा हा एरिया, त्याचा एकवेळ एरिया नॉनव्हेजसाठी प्रसिद्ध आहे. जवाची टाकली घोरपड वर एक एक चढ, जवाची टाकली घोरपड वर एक एक चढ, जवाची टाकली घोरपड वर एक एक चढ, जवाची टाकली घोरपड वर एक एक चढ.
धमकी तिलाच नेमकी तानाजी न तेव्हा केली स्वारी कोंडाण्यावरी मावळ्यानी जेव्हा दिसली धमकी तिलाच नेमकी तानाजी न तेव्हा करीन शिरा वेगळं धड नवीन देवीच्या देवळामध्ये आज जेवण बनवण्यासाठी माणसं आली होती, त्यामुळे तो थोडा व्यवस्थित आपल्या कव्हर करता आला नाही. तरी पण त्या देवीची अशी काय काय एका जे अंगातीने किंवा भगत बोलतात अशा एका व्यक्तीला ती स्वप्नात दिसली होती आणि स्वप्नात दिसल्यानंतर ती एका झुडपामध्ये आहे असं स्वप्नात त्याला दिसलं होतं. मग त्याने बाकी लोकांना सांगून तिचा शोध घेतला. शोध घेतल्यानंतर ती मूर्ती सापडली आणि त्याचेच गुरुबंधू किंवा गुरु नक्की मला माहीत नाही, तर प्रत्यक्ष माझी भेट झाली त्यांच्याशी. त्याही दोघा मिळून त्या देवीची स्थापना ही आपल्या धरणाच्या जवळ केली. साधारण हे मंदिर जास्तीत जास्त 25 वर्ष जुनं असेल. कन्फर्म मला साल माहीत नाही, पण आम्ही लहानपणी इकडे फिरायला येतो त्यामध्ये हे मंदिर नव्हतं. आता आपण जुना देऊळ भवानीचा इथे पहिले जाणार आहोत. शंकराच्या देवाला जाणार नाही. हा जो रस्ता दिसतोय फोर व्हीलर जमरलेला तो किल्ले रामदानेश्वर जो जीर्णोद्धार झाला त्यावेळी ट्रक ट्रॅक्टर ज्या काही गाड्या चढवल्या त्यांच्यासाठी बनवलेला आहे तो. त्यामुळे आपल्याला रस्ता शोधाची गरज लागणार नाही, सहज रस्ता सापडणार आपल्याला. भगवा झेंडा तो फडफड, भगवा झेंडा तो फडफड, वर एक एक चढ, जवाची टाकली घोरपड, वर एक एक चढ. चमकली छत्रपतीच्या शिवबाची तलवार, शत्रू सारे. आता पूर्ण सपाटी आहे त्याची, थोडा चढ लागतो. तर डोंगर एरियामध्ये थोडा चढ लागणार आहे आपल्याला, तो मैदान एरिया आहे आपला. जगी चमकली छत्रपतीच्या शिवबाची तलवार, शत्रू सारे नमविल त्यांनी धावून लख लख धार. मावळे संधी बाधी पाड, मावळे संधी बाधी पाड, वर एक एक चढ, जवाची टाकली घोरपड, वर एक एक चढ. गेले जिंकाया ते गड, वीर तानाजी तो पुढं. गेले जिंकाया ते गड, वीर तानाजी तो पुढं. शेलार मामा वीर धिप्पाड, शेलार मामा वीर धिप्पाड, काडी उदय भामूत मड, जवाची टाकली घोरपड. आता आपला एक ओढा लागलेला आहे. या ओढ्याला पार केल्यानंतर 2 रस्ते लागतात. हा एक जो फोर व्हीलर गाडीसाठी जातो तो जुने भवानी मंदिर आणि किल्ले रामदानेश्वरला जाणार. आणि हा जो रस्ता दिसतो पायवाट, हे रामदानेश्वरील शंकराच्या मंदिराकडे जाते. आज आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण शंकराचं मंदिर कव्हर नाही करणार. आपण आज फक्त जुनं भवानी मंदिर आणि तिथे काही देव आहेत ते कव्हर करून आपण
किल्ले रामदानेश्वर जाणार आहोत. आपलं मुख्य उद्दिष्ट आजचं आहे ते किल्ले रामदानेश्वर जीर्णोद्धार झालेलं मंदिर पाहण्यासाठी. ढगाळ वातावरण आणि जसं काय ह्या माथेरानला फिरायला डोंगरात अशा हलत डुलत चालतात तिघी सुद्धा. आज आपल्याला संध्याकाळपर्यंत रामदानेश्वर पोहोचायचा, याप्रमाणे चाला तुम्ही. आणि हा आमचा सनी, मला याचं नाव मोठेच आठवते पण आता सनी आहे. एक माणूस ठेवला सांगायला सनी नाव म्हणून याचं. पाणी दमलाय तो, पण पाणी पितो आता सनी सुद्धा. चला माणूस बिसलेर पितो. आणि हे आपले गाववालेच आहेत. एक जांभूलपाडा आणि हे भाल ना. मग काय म्हणून बोलले आम्ही ओळखतात ते विसरले. हो शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. नाही भ्याला कुणाच्या बाला, कमी कुठे ना पडला. मर्द मराठा शूरसेनानी हक्कासाठी लढला. नाही भ्याला कुणाच्या बाला, कमी कुठे ना पडला. मर्द मराठा शूरसेनानी हक्कासाठी लढला. अखंड केली ही जनसेवा, अखंड केली ही जनसेवा. नाही पडला खुजा, तो नाही पडला खुजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. लख लख चमचम तळपत होती शिवबाची तलवार. महाराष्ट्राला घडविणारा खरा तो शिल्पकार. लख लख चमचम तळपत होती शिवबाची तलवार. महाराष्ट्राला घडविणारा खरा तो शिल्पकार. मानाचा हा करून मुजरा, अहो मानाचा हा करून मुजरा. करती सारे पूजा, अहो करती सारे पूजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. हो म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. मंदिराचा कळस दिसतो आपल्याला. नष्ट केली शिवरायाने जुलमी मोगलशाही. महाराष्ट्रात नांदू लागली खरी खुरी लोकशाही. नष्ट केली शिवरायाने जुलमी मोगलशाही. महाराष्ट्रात नांदू लागली खरी खुरी लोकशाही. हिंदू म्हणून एकनाथ
रस्त्यावर ठेवलं. रस्ते दाखवा. रस्ते दाखवा. अरे मान हा माझा तुझा म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा शिवकाळात नांदत होती शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा अहो सुखात सारी प्रजा म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा गाजली शिवबाची तलवार पार भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार शाहिस्ते खान घ्यावया शिवरायांचे प्राण हो सावधानता तेव्हा राखली गेला शिवाचा ध्यान हो आहे ना. आला शाहिस्ते खान घ्यावया शिवरायांचे प्राण हो सावधानता तेव्हा राखली गेला शिवाचा ध्यान हो चार चार बोट उडवून चार गाजली शिवबाची तलवार पार भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार करून घेतली शिवरायानं सुटका ती आग्र्याहून राजा औरंगजेब तेव्हा चकित झाला पाहून हार हार ठाऊक नव्हती हार गाजली शिवबाची तलवार फार भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार. शंकरचं मंदिर आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी झाली भेटीची तयारी जेव्हा बी लागली शिवरायाला अफजल खानाची स्वारी. प्रतापगडाच्या पायथ्याशी झाली भेटीची तयारी जेव्हा बी लागली शिवरायाला अफजल खानाची स्वारी. ठार ठार केलं तयाला ठार गाजली शिवबाची तलवार फार भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार.
महाप्रतापी शिवरायाची आज थोरवी गाजते, इतिहासाची पाने आजला महाराष्ट्राला सांगते. महाप्रतापी शिवरायाची आज थोरवी गाजते, इतिहासाची पाने आजला महाराष्ट्राला सांगते. वार वार केले शत्रूवर वार, गाजली शिवबाची तलवार. वार भवानीचे उपकार, गाजली शिवबाची तलवार. फार भवानीचे उपकार, गाजली शिवबाची तलवार. फार भवानीचे उपकार, गाजली शिवबाची तलवार. जुन्या भवानी मंदिर आपण सुभेदाराची सून होती सुंदर अशी, सुभेदाराची सून होती सुंदर अशी. राजा शिवबाने धाडली जशीच्या तशी, राजा शिवबाने धाडली जशीच्या तशी. हे रामदानेश्वरी सर्वात प्राचीन मंदिर आहे. थक्क झाले ते राजरूपवतीला बघून, थक्क झाले ते राजरूपवतीला बघून. पाठविले तिला चोळी बांगडी करून, पाठविले तिला चोळी बांगडी करून. कीर्ती गाजते अशी, कीर्ती गाजते अशी. ती दाही दिशी राजा शिवबाने धाडली जशीच्या तशी, राजा शिवबाने धाडली जशीच्या तशी. कुठं वाटला किल्ले रामदानेश्वर. योद्धा गुणी नित्य लढला रणी, शूर योद्धा गुणी नित्य लढला रणी. किल्ले रामधारणे. चला किल्ल्यावर जाण्याला सुरुवात झाली आपली आता. दोन्ही देवीचं देव झालं आपलं. ऋतू वगैरे आमची चालतोय आणि हा सणी आता सर्व गाणी बोलत चाललेली आहेत. आता कूच किल्ल्याकडे आमची निघालेली आहे. राजा शिवबाने धाडली जशीच्या तशी, राजा शिवबाने धाडली जशीच्या तशी.
माझी अंतानाजी लाभले सारथी तेही वैर्या सवे झुंजले हो किती तेही वैर्या सवे झुंजले हो किती पाळली स्वामीची त्यानी युधनीती पाळली स्वामीची त्यानी युधनीती थोर शूरांची गाथा थोर शूरांची गाथा विसरू कशी राजा शिवबाने धाडली जशीच्या तशी राजा शिवबाने धाडली जशीच्या तशी राजा शिवराय सर्व जनाला भला राजा शिवराय सर्व जनाला भला ज्ञानेशा तो खरा सेनापती शोभला ज्ञानेशा तो खरा सेनापती शोभला राणी राहिला खडा राणी राहिला खडा अहर्निशी राजा शिवबाने धाडली जशीच्या तशी राजा शिवबाने धाडली जशीच्या तशी सुभेदाराची सून होती सुंदर अशी सुभेदाराची सून होती सुंदर अशी राजा शिवबाने धाडली जशीच्या तशी राजा शिवबाने धाडली जशीच्या तशी चौकस चौकस जाऊ नको जाशील खाली ते झाडाला नको बोलायला. शिव जन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला शिव जन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला या हा या गुड्डा आहे बघ माताजी जाई हर्षित झाली बाळतो पाहुनी माताजी जाई हर्षित झाली बाळतो पाहुनी वरद हस्ता तिने मागिला शिवाईला जाऊनी वरद हस्ता तिने मागिला शिवाईला जाऊनी वार्ता काळ
जन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला. शिव जन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला. शिवरायांच्या जन्मामुळे खुश झाले मावळे. शिवरायांच्या जन्मामुळे खुश झाले मावळे. गुलाल सारे आनंदे उधळी गळ्यात घाली गळे. गुलाल सारे आनंदे उधळी गळ्यात घाली गळे. स्वराज्याचा वारस पाहून स्वराज्याचा वारस पाहून वैरी मनात तडकला. तो वैरी मनात तडकला. शिव जन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला. शिव जन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला. गडावरचा आता शेवटचा टप्पा आपला चालू झाला आहे. थोड्याच वेळात आपल्याला रामनरेश्वर किल्ला याच्या केलेला जीर्णोद्धार दिसेल. मंदिर शेवटचा चढ किल्ल्यावर जाण्याचा शेवटचा चढ चढत होता. शिव जन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला. किल्ल्यावर पोहोचलो आहोत आपण. हा किल्ल्याचा एक बुरुजाचा भाग दिसतो आपल्याला. किल्ले रामधनेश्वर एक पडलेलं बुरुज दिसतं. आणि हा पायरी मार्ग असावा. एकंदरीत हा पायरी मार्ग असावा असं दिसतोय. शिव जन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला. गडात खाली उतरण्यासाठी किंवा पायरी मार्ग असावा. बुरुजाची अवस्था खूप खराब झालेली आहे.
आणि जी मनात इच्छा होती तर रामदास किल्ल्यावर जीर्णोद्धार मंदिर पाहायचं ते तर पुरी होणार आहे. काय आपण पोचला आहोत मंदिरात. आपण रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. घेतला वसा दुर्ग संवर्धन चळवळीचा सह्याद्री प्रतिष्ठान अलिबाग विभाग आयोजित श्री रामधारणेश्वर मंदिर महादेव मंदिर लोकार्पण सोहळा. मान्यवर व उपस्थितांचे हार्दिक स्वागत. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान अलिबाग विभाग दुर्ग रामधारणेश्वर. किल्ल्यावर भगवा पताका तसेच देवळावरती कळस सुद्धा बसवलेला आहे. चिऱ्याच्या बांधकामात चिऱ्याच्या दगडामध्ये पूर्ण बांधकाम केलेलं आहे. कामाचा नमुना शिवरायाची पराक्रमाची आणि साक्ष देते शौर्याची. समाधी आहे तिथे राजा शिवरायाची पराक्रमाची आणि साक्ष देते शौर्याची. वैभवशाली जगती वैभवशाली जगती गौरवाचं स्थान आहे गौरवाचं स्थान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. प्रमुख राजधानी हिंदवी स्वराज्याची. इकडे खाली 7 पाण्याची टाकी आहेत. वर्षभर पाणी पुरेल आणि वर्षभर पाणी असतो त्यांना. आता खूप गवत झाल्यामुळे मी जात नाही पुढे. बस निसर्डी वाट आहे. पुढे कारलेखिंडी एरिया आपला मेन. इथे खरा राजवाडा टाईप बोला किंवा कुठल्या तरी एका पुरातन अवशेषाचा इथं पाया होता वरती. खाली विहीर टाईप एक तळा आहे. सध्या पाणी आहे त्याच्यामध्ये. गवत भरपूर असल्यामुळे पण आता काय दाखवता येत नाही सध्या तरी. आपण फक्त जीर्णोद्धार केलं मंदिर आहे. आणि अशा तरी आपल्या रामधारणेश्वरचा ब्लॉग इथेच थांबत आहोत. आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तसेच
सर्वांनी या मंदिराला आणि आपल्या रामदानश किल्ल्याला भेट देण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा आणि आपला रामदानश किल्ला जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवावा असं मला वाटतं. तर येथे आपला व्लॉग बंद करतोय.